प्रश्न पहिला, गोरक्षनाथ हे कोणत्या देवांचे अवतार मानले जातात? ए. भगवान विष्णूंचे, बी. भगवान रामांचे, सी. भगवान शिवांचे, डी. भगवान दत्तांचे. उत्तर आहे सी. भगवान शिवांचे. प्रश्न दुसरा, रेवणनाथांचा जन्म कोणत्या नदीच्या तीरावर झाला? ए. रावी, बी. सिंधू, सी. तापी, डी. रेवा. उत्तर आहे डी. रेवा. प्रश्न तिसरा, कोणत्या नाथांचा जन्म एका माशाच्या पोटातून झाला आहे? ए. गहिनीनाथ, बी. मच्छिंद्रनाथ, सी. जालंधरनाथ, डी. भर्तरीनाथ. उत्तर आहे बी. मच्छिंद्रनाथ. प्रश्न चौथा, गोरक्षनाथांनी मातीचा पुतळा करून त्यावर संजीवनी मंत्राचा जप केला, त्या पुतळ्यातून कोणत्या नाथांचा जन्म झाला? ए. चरपटीनाथ, बी. नागनाथ, सी. गहिनीनाथ, डी. जालंधरनाथ. उत्तर आहे सी. गहिनीनाथ. प्रश्न पाचवा, नाथ संप्रदायात सूर्यपुत्र कोणाला मानले जाते? ए. गोरक्षनाथ, बी. भर्तरीनाथ, सी. रेवणनाथ, डी. चरपटीनाथ. उत्तर आहे बी. भर्तरीनाथ. प्रश्न सहावा, एका हत्तीच्या कानातून कोणते नाथ प्रकट झालेत? ए. चरपटीनाथ, बी. नागनाथ, सी. भर्तरीनाथ, डी. कानिफनाथ. उत्तर आहे डी. कानिफनाथ. प्रश्न सातवा, कानिफनाथांचे गुरु कोण होते? ए. जालंधरनाथ, बी. गहिनीनाथ, सी. रेवणनाथ, डी. गोरक्षनाथ. उत्तर आहे ए. जालंधरनाथ. प्रश्न आठवा, गुरु मच्छिंद्रनाथांचे मानसपुत्र कोणते नाथ आहेत? ए. रेवणनाथ, बी. चरपटीनाथ, सी. गोरक्षनाथ, डी. गहिनीनाथ. उत्तर आहे सी. गोरक्षनाथ. प्रश्न नववा, नवनाथ हे कोणत्या देवांचे अंशावतार मानले जातात? ए. भगवान दत्तात्रेय, बी. भगवान राम, सी. भगवान विष्णू, डी. भगवान जगन्नाथ. उत्तर आहे ए. भगवान दत्तात्रेय.